नमस्कार, मी कीर्ती लक्ष्मण अंदेवाड, अभिनव एज्युकेशन सोसायटी, कॉलेज ऑफ फार्मसी नरे पुणे येथील बी फार्मसीची विद्यार्थी. केअर ऑफ पब्लिक सेफ्टी असोसिएशन यांनी आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील वक्तृत्व स्पर्धेतील शासकीय शिष्यवृत्ती योजना आणि त्याची अंमलबजावणी या विषयावर मी आज तुमच्यासमोर माझे मत मांडणार आहे. रात्रभर आई विणत राहते स्वप्नांचे धागे, वडील घाम गाळत राहतात उद्याचा उजेड पाहण्यासाठी, पण पैशाच्या अभावी विद्यार्थ्यांचे स्वप्न थांबतं आणि ते मोडतं. मित्रांनो, या मोडलेल्या स्वप्नांना आधार देणारी शक्ती म्हणजे शासकीय शिष्यवृत्ती योजना. शिक्षण हे प्रत्येकाचा हक्क आहे, पण काही वेळेस आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबते. हे शिक्षण थांबू नये म्हणून शासनाने अनेक शिष्यवृत्ती योजना सुरू केलेल्या आहेत. जसे की महाडीबीटीवरील पोस्ट मॅट्रिक योजना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योजना, सावित्रीबाई फुले मुलींसाठी योजना आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी विशेष योजना, विभक्त जाती जमातींसाठी योजना आणि मागच्या वर्षीपासून मुलींसाठी विशेष मोफत शिक्षण योजना अशाही योजना शासनाने सुरू केलेल्या आहेत. या योजनेमुळे विद्यार्थ्यांची फी, वसतिगृहाची फी आणि पुस्तके घेण्याचं चिंता दूर होते. गरीब घरचा मुलगा आज अभिमानाने म्हणतो, मी गरीब आहे पण माझे स्वप्न श्रीमंत आहेत. या योजनेमुळे हजारो विद्यार्थी डॉक्टर, अभियंते, अधिकारी झालेले आहेत. अंमलबजावणीबद्दल सांगायचे झाले तर आज अर्ज ऑनलाईन पद्धतीने झालेले आहेत. आपण घर बसल्या अर्ज भरू शकतो आणि शिष्यवृत्तीमध्ये मिळणारी रक्कम थेट आपल्या बँक खात्यात जमा होते. त्यामुळे पारदर्शकता वाढलेली आहे आणि काही वेळा कागदपत्रामध्ये घोळ होऊ शकतो, पण त्या गोष्टीसुद्धा हळूहळू सुधारत आहेत. शिष्यवृत्ती ही फक्त पैशाची मदत नव्हे तर आईच्या डोळ्यातील उजेड आहे, वडिलांच्या कपाळावरील दिलासा आहे आणि विद्यार्थ्यांच्या डोळ्यात चमकणारे उजेड आहे. शिष्यवृत्ती हे विद्यार्थ्यांचे आधारवड आहे. ते त्यांच्या उज्ज्वल भविष्याकडे नेते. शेवटी एवढंच सांगते की शिक्षण म्हणजे सूर्य आणि शिष्यवृत्ती म्हणजे सुवर्णकिरण, आणि हे सुवर्णकिरण ज्या विद्यार्थ्याला मिळते तो विद्यार्थी नव्हे फक्त तर संपूर्ण समाज उजेडतो. धन्यवाद.